मंदिरांच्या गोपुरांना वैभवाचे कळस चढले. संत सज्जनांनी भक्ती मार्ग सजवला. मग या भक्तीच्या डोहात पडले. कवींनी पंडितांनी काव्य कैलास आरंभिले. वैभव पौर्णिमेच्या चंद्रानं चांदणं शिंपावं असं बहरत होतं. काळाचा आघात झाला. चंद्रास अकस्मात ग्रहण. या सौंदर्यास दृष्ट लागली ती दिल्लीच्या सैतानांची. दिल्लीच्या सुलतानी सैतानांनी माझ्या खुशीत नटलेल्या गोकुळाची मसनवाट केली. दट कोसळल्या. मंदिरं फुलली. गोग्रास संपली. इथले भूमिपुत्र गुलामांच्या बाजारात विकले जाऊ लागले.
देवगिरीच्या यादव राज्याची गरुड पिसे झटली. महाराष्ट्राच्या वैभवाचा, स्वातंत्र्याचा, सद्धर्माचा, सुसंस्कृतीचा, दराऱ्याचा तो गरुड ध्वज कडाडकन मोडला. प्रणाम करो. दुश्मन की खाल खींचकर उसे देवगिर के दरवाजे पर लटका दिया जाए. यादव राज्याचा जावई देवगिरीच्या दरवाजावर लोळा गोळा होऊन लटकला. दुःखाची ते रात सरेना, जणू दाटली अमावस्या. संकटा मागून संकट येते, संकटा मागून संकट येते, पुरत उडाली हो दैना, पुरती उडाली हो दैना. कोणापाशी मांडावी ही कंत, होईल का या गुलामगिरीचा अंत. भयाची पडोनी भ्रांत, पुन्हा उगवेल का स्वातंत्र्य सूर्यकांत. पुन्हा उगवेल का स्वातंत्र्य सूर्यकांत. स्वातंत्र्य सूर्यकांत. स्वातंत्र्य सूर्यकांत. शतका मागून शतके सहज, पिढ्यानमागून पिढ्या उलटल्या. गुलामगिरीत चाचपड, धडपड, हेताळ, मृत्यूची झाड. समशेरीला त्या गंज लागला. स्वाभिमानाची भुयार बुजली. सामर्थ्याच्या त्या स्वातंत्र्य यज्ञात एकही भिखारा नाही हो फुलला. एकही भिखारा नाही हो फुलला. मी मात्र फुंकर खाली भेटेल त्याला सांगत होतो. व्यथा माझी मांडत होतो. ऐकणाऱ्यांची स्तुती भंगली, विचारांची मती फुलली. मी मात्र गरजतच होतो. तेही मी साधेच प्रतिसाद शोधत होतो. कडे कपारीतून, अति खोलातून शतकां मागून साध आली. जनजगदंबेच्या दारी जणू वाघीण गरजली. वाघीण गरजली. वाघीण गरजली. दाटली चिंता, मनी येई बंडाची भावना. माजला कल्लोळ सर्वत्र, साहवेना यातना. यवनांना नाही दयाभाव, नाही हृदयात करुणा. आल होतसे वीरवाणी, जडू थैमान खाली रावण. मारण्या रावण हा प्रभू राम प्रगटावा, हीच भावना. कल्लोळ दाटला मनी, ऐक तू प्रार्थना. आई ऐक तू प्रार्थना. आई हृदयाचा तुझ्या कंप फुटू दे. त्रिशूळाचा त्या हुमार घुमू दे. असुर मारण्या हे जगदंबे, माझ्या पोटी रुद्र येऊ दे. सह्याद्रीची अंगार खरोखर फुलला अंगार. खरोखर फुलला अंगार.
जिजाऊंची साथ ऐकली ती या भोसल्यांच्या वाघिणीनं जिजाऊ जाधवांची जिजाऊ शहाजीराजे भोसले यांच्या संसारात अवतरली. शहाजीराजे प्रचंड पराक्रमी. भातवडीच्या रणांगणावर शहाजीराजांची जमशेर तळपली. दिल्ली आणि विजापूरच्या एक पटून चालून आलेल्या फौजांचा शहाजीराजांनी एक हाती पराभव केला. राजांनी निजामशाही वाचवली आणि राजे जिजाऊंना भेटायला आले. स्वारींना माय भवानी उदंड उदंड यशच दे. आपल्या कीर्तीनं आसमंत दिपावं, आपलं शौर्य समशेरीनं गरजावं. माय भवानी आमच्या पाठीशी सदैव उभी आहे. भातवडीच्या रणांगणावर आमच्या समशेरीच्या तळपत्या तेजापुढं गनिमांची त्रेधा तिरपीट उडाली. आमच्या समशेरीनं या भुईला रक्त स्नान घातलं. आमच्या पार्थ पराक्रमासमोर दोनही बादशहांनी अक्षरशः पळ काढला. स्वारींचा पराक्रम आहेच असा की शत्रूनही नतमस्तक व्हावं. आपला पार्थ पराक्रम प्रत्येकासाठी आदर्शच आहे. आज आपण 2 बादशहांचा पराभव केला. पण काय राणीसाहेब, पण हा पराक्रम कोणासाठी? कोण्या बादशहासाठीच ना? होय, हजरत जिल्हे इलाही बादशाह निजाम शहासाठीच. ही निजामशाही टिकली आहे या शहाजीच्या समशेरीमुळे. या समशेरीची दहशत रूम शाम पर्यंत गरजत आहे. या गर्जनेनं दोनही बादशाह असंख्य असुरांनी मांडलेल्या थैमानाचा जाब विचारण्यासाठी प्रभू रामचंद्र जन्माला आला. अन्यायाच्या साम्राज्यावर न्यायाचं तांडव मांडायला शिवरुद्र जन्माला आला. शुभ नक्षत्रे, शुभ तारे, शुभ घटिका, शुभ बळे आणि शुभ निमिषे हा क्षण पाहण्यासाठी 300 वर्ष असलेले होते. आज सह्याद्रीचा आनंद तोफांच्या आवाजात आणि नगाऱ्याच्या दंडनाट्यात ओरडून सांगत होता. शिवनेरीच्या सदरेवरती आनंद बरवा. शिवनेरीच्या सदरेवरती आनंद बरवा. पाळणा झुलवा बाळाचा, पाळणा झुलवा, पाळणा झुलवा बाळाचा, पाळणा झुलवा. या घसयानो चला चला, या घसयानो आता चला चला. पाळणा झुलवा बाळाचा, पाळणा झुलवा, पाळणा झुलवा बाळाचा, पाळणा झुलवा. सूर्य धाव घेती आनंद रांगणा. दुडू दुडू येईल तो घेऱ्या तोरणा, दुडू दुडू येईल तो घेऱ्या तोरणा. समशेर घेऊन हाती रक्षाया अंगणा, समशेर घेऊन हाती रक्षाया अंगणा. चंद्र सूर्य धाव घेती आनंद रांगणा. पाळणा झुलवा शिवबाचा, पाळणा झुलवा, पाळणा झुलवा शिवबाचा, पाळणा झुलवा. जो जो रे बाळा जिजाऊंच्या या बालकृष्णाचं नाव ठेवलं शिवाजी. शिवबा मोठा होत होता. शिवबाच्या बालहट्टांनी आणि बाललीलांनी शिवनेरी दुर्दळत होता. तो रामायण
आणि महाभारताच्या अध्यायाप्रमाणे जिजाऊची नजर आता पुण्याकडे लागली होती. तिला ऐकू येई प्रात त्या फुललेल्या चिऱ्यांची. उद्ध्वस्त झालेलं पुन्हा तिला बोलावं होतं. जिजाऊ साहेब आपल्या जहागीरचा कारभार पाहण्यासाठी शहाजी राजांनी नेमून दिलेल्या विश्वासू सहकाऱ्यांसमवेत पुण्यात पोहोचल्या आणि मी जिजाऊ शहाजी राजे भोसलेंची पत्नी. या पुणे जहागिरीचा कारभार आपण नव्यानं बसवणार आहोत. तेव्हा सर्व गावकऱ्यांना पुन्हा पुण्यात राहण्यास बोलवा. जी काही मदत लागेल ती सरकारातून घ्या. आऊसाहेब सगळे प्रयत्न करून झाले, सांगून समजावून झाले, पण लोक यायला तयार नाही. ही लोक भेदरली आहेत, घाबरली आहेत. दोन गावकरी आपणास भेटावयास आले. बोलवा त्यांना. मुजराव साहेब, पंतांनी बोलवणं केलं. जिजाऊ भोसले सरकारांची पत्नी आणि माझा मुलगा शिवाजी. आम्ही हे पुण्याचं रूप पालटून इथं नंदनवन फुलवण्याचा घाट घातलाय. कुणीही यावं आणि तुम्ही कष्टानं घडवलेल्या चंद्रमौळी झोपड्या जाळून ताराश कराव्या. आपल्या लेकी सुनांना, मुली बाळींना दिवसा ढवळ्या देऊन गुलामांच्या बाजारात विकावं. तुमच्यासारखी जुनी जाणती वडीलधारी मंडळी असतानाही तुमच्या डोळ्यात देखत हे सगळं घडतं. तुम्ही मनात आणलं तर हा छळ, हा त्रास, ह्या स्वाऱ्या शिकाऱ्या नक्की थांबवू शकता. तुमचं गाढण ऐकायला मिळेल. जोवर श्वासात श्वास आहे तोवर मी तुम्हावर अत्याचार होऊ देणार नाही. पिसाटलेलं रान डुकार मारलंय. हे सोळा आणलं दाखवायला. भले भले शाबास. इनाम ठेवायचं निमित्त आपल्या मावळ्यांचं शौर्य उफाळून गावेबाज लाडगेच काय, पण बलाढ्य वाघांशीही आपली मावळी मनगट झुंज देत काय. भले भले शाबास. आऊसाहेब, आम्हीही जनावरांची शिकार करणार. शिकार? अहो शिवबा, तुम्हाला शिकारच करायची आहे, पण कोल्ह्या कुत्र्यांची नव्हे, वा रानडुकरांचीही नव्हे, तर प्रभू रामचंद्रांनी जसा असुरांचा वध करून रयत सुखी केली त्याचप्रमाणे तुम्हालाही ही माजलेली सैतानं यमसदनी पाठवायची आहे. बंगळुरास वैभव पाहिलं ना, ते वैभव आहे विजय नगर आणि कर्नाटकच्या लुटीचं. त्या वैभवाची झळाळी आहे ती तुमच्या पूर्वजांच्या रक्तामुळे. ह्या विजापुरात ऐशो आरामाच्या सर्व गोष्टी मिळतात, पण स्वातंत्र्य मिळत नाही. राजे स्वातंत्र्य विकत मिळत नाही, भीक मागून मिळत नाही की रडूनही मिळत नाही. स्वातंत्र्य मिळवावं लागतं ते लढूनच, तलवारीच्या धारेवरच. होय आऊसाहेब, आपली इच्छा पूर्ण करण्याचं बळ आम्हाच आई तुळजाभवानी देईलच. पण आपल्या साक्षीनं एक वचन देतो. पिढ्यानं पिढ्या चालत आलेली बादशाची उजरेगिरी आम्ही कदापि करणार नाही.
प्रेरणेतून आणि मावळ्यांच्या साथीने स्वराज्य निर्माण करू आम्ही. स्वराज्य. लग्नाला जाऊ तोऱ्यात मिरवून जाऊ. बरं पागोट नेसून अरे नववार पागोट नेसून नववार पागोट नेसून नारळ एवढं स्वस्त तुझं निश्चित जरा कुठे कसून जरा कुठे कसून कुंडाळी कसेन कशाला रुसेन मी जस मिरवीन भारी अरे मी जस मिरवीन भारी आम्ही रे शिवाच गडकरी आम्ही रे शिवाच गडकरी जमदार ती बनी थोरली पेलील ऐशी करा करा पेलील ऐशी करा करा पेलील ऐशी करा करा पहिली जर समाज भूमीला मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. मग त्यात आमची गर्दन मारली गेली तरी बेहतर, पण ध्येयापासून हटणार नाही. माझ्या घराची राख रंगोळी झाली तरी चालेल, पण या जुलमी सल्तनतीपुढे गुडघे टेकवणार नाही. या महत् कार्याच्या स्वातंत्र्य यज्ञात आमच्या प्राणांची समिधा आम्ही हा अंगा खांद्यावर घेऊन हसत हसत अर्पण करू. आजपासून दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी पिणं बंद. हे आपलं देव देश आणि स्वधर्माचं स्वसामर्थ्याचं संत सज्जनांच्या आणि आया बहिणीच्या आदराचं स्वराज्य प्रस्थापित होणं ही तर श्रींची इच्छा. श्रींची इच्छा. श्रींची तयारीच्या मुरी खरोखर तयारीच्या मुरी खरोखर तयारीच्या मुरी राजांच्या शब्दानं मावळ्यांच्या मनात अंगार भरला, मंगट फुरफुरली आणि मावळच्या या रणमर्दांनी व्याघ्र गर्जना करून तोरणगडावर चढाई केली. साम्राज्यावर भगवी मशाल भडकली. स्वातंत्र्य सूर्याचा पहिला अरुणोदय झाला तो तोरण्यावर. ताई तोरणजाई प्रसन्न झाली. स्वराज्य लक्ष्मीनं आशीर्वाद दिला. तोरणगडावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले अंडे गवसले. राजधानीचा मुहूर्त ठरला. सह्याद्रीच्या मुरुमदेवाच्या शिरावर राजधानीचं भरभरी पागोट सरलं. राजधानीचं नावही ठरलं. राजांचा गड, गडांचा राजा, राजगड. स्वराज्याचा मुलूक आता शिवबा, सीतेला पळवून नेणाऱ्या रावणाची त्याच्या लंकेत सकट होळी झाली. हे राज्य लेकी सुनांच्या कल्याणाचंच ना? मग तुमच्या स्वराज्यात हे असले अन्याय? पंत, त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. बहुतेक तुमच्या मराठीला झाल्यात वाटतं. पाटील पळा 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 पाटील घोडा आल्यात घोडं. ए माद्या, लय माझं आलं का रे तुला? मला पळा
विरोधात फिर्याद आहे. सदरेवर चला. सदरेवर बैठकीच्या की तमाशाच्या? पाटील, गरीबाच्या लेकीला नासवली तुम्ही. कोणत्या गरीबाच्या रे? अशा किती आल्या आणि किती गेल्या? हिशोब ठेवायला म्या काय कारकुंडी हाय वय? पाटील हाय म्या पाटील. ना मौज मजेचा हिशोब ठेवतो ना त्याच्या परिणामाचा. शिवाजी राजेंचा हुकूम आहे तुम्हाला. हाजीर म्हणजे हाजीर. आता ते काल आलेलं वर्ग आम्हाला हुकूम करणार का? आम्हाला पाटील हाय पाटील आणि हे गाव माझं चाकर. काय विकर मला जाब विचारायचा तुमचा तुमच्या शिवाजी राजाचा काय संबंध? एकासनी खवाटीला धरून फेकून दे. हे म्हातारड्या चल निघ इथून. संबंध? काय संबंध? हे पाटील, या स्वराज्यात हे असले अन्याय कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत. हे श्रींचं राज्य. शंभू तुळजेच्या भूमीवरती पात्र असे स्त्री आदराला, शिवपिंडीवरती दिलवदलाचे मूल नारीच्या पदराला. हा असा इथला शिरस्ता. महाराज मला सोडा महाराज. माझी पोरं बाळा उपाशी मरतील महाराज, उपाशी मरतील. का? आत्ता का? परिणामांची चिंता नाही असं म्हणत होतात आणि संबंधही विचारत होतात ना? दया करा महाराज, दया करा. पुण्यांदा अशी आगळीक नाही घडणार महाराज, नाही घडणार. तुझं ते कुटुंब आणि गरीब म्हणजे तुझे चाकर होय. अरे तुझ्यासारख्या मजुरांना ही सूचना असेल. या स्वराज्यात राहायचं तर स्त्रीचा सन्मान जपलाच पाहिजे. बंद या हरामखोराचे हातपाय कलम करून याचा चौरंगा करा. दया करा महाराज, दया करा. वाचवा वाचवा महाराज, वाचवा. दया करा महाराज, गरीबावर दया करा, गरीबावर दया करा. वाचवा वाचवा महाराज, वाचवा. इंद्रायणीच्या डोहात महापूर दाटला होता. अभंगातून साध्या सोप्या शब्दात मधुर भक्तिरस सांडत होता. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मोती. महाराज, आपण भक्ती नामधात किल्लेदार शिरवळहून कोंढाण्याचा ताबा घ्यायला नवरदेवाच्या तोऱ्यात निघाला आणि या नवरदेवाच्या अपेक्षांच्या मुंडावळ्या वाटेतच तुटल्या.
बापूजी मुदगल देशपांड्यांनी रक्ताचा थेंबही न सांडता अजस्त्र कोंडाणा जिंकून घेतला. शिरवळवर ठाणे शिरवळ काबीज झालं. आदिलशाह बादशहापाशी आता विषारी जिव्हा झळझळू लागल्या. स्वराज्यावर संकटाचे मेघ जमू लागले. शहाजीराजे कैद झाले. जिंजीवर संभाजी राजांवर फर्राद खानानं मोर्चे लावले. फतेह खान स्वराज्यावर चालून निघाला. संकट, तिहेरी संकट भोसले कुटुंबियांवर मेघगर्जनेसह तिहेरी संकट कोसळलं. महाराज, खबर उठाळ आहे. फौजा भीमा ओलांडून वेगाने येत आहेत. शिरवळचं ठाणं बाळाजी हैबतरावाने घेतलं महाराज. जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. आबासाहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही. या चालून आलेल्या फौजांवर आपण इकडून आणि थोरल्या दादासाहेबांनी तिकडून एकाच वेळी फरक मारायचे. शिरवळवर कावजीनं आणि भीमाजी वाघानं हल्ला चालवायचा. आम्ही पुरंदर जवळ करू. पुरंदरावर महाजी निळकंठराव सरनाईक आहे. आपले आहे, प्रेमाचे आहे. आपल्याला आश्रय देतील. पुरंदरावरून आजूबाजूचा मुलूक साफ दिसतो. जेजुरीचा खंडेराया आशीर्वादाचा आहे. स्वराज्याची ही पहिली लढाई पहिलाच दणका इतका मजबूत द्यायचा की त्याच्या दाहकतेने आपल्यावर चालून येण्याआधीच कनीम 100 वेळा विचार करील. चला, छाप्याच्या तयारीला लागा. हर 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 आपल्याला समजलं असेलच. आपल्या सामर्थ्यापुढं त्यांचा टिकाव लागेल का महाराज? आज पावेतो त्यांची लढाई झुंपली ती या मुलखाबाहेरील लोकांची. या सह्याद्रीच्या उरात अंगार भरलाय. या मावळ मुलखातली मंडळी स्वाऱ्या शिकाऱ्यांच्या जुलमात ताऊन सुलाखून निघाली. त्यांच्या मनात स्वराज्य वृद्धीचा वणवा पेटलाय आणि या वणव्यात असे अनेक फत्तेखान जळून खाकच होतील. चिंता कसली महाराज? आमच्यासाठी ही मंडळी घरादारावर निखारा ठेवतात. कामगिरी सांगायचा अवकाश की हे मावळे भल्या भल्यांना शिंगावर घेऊन आसमान दाखवतात. हे इतकं प्रेम देवांकडून त्या इंद्रदेवाला तरी लाभलं असेल का? आम्ही खरंच श्रीमंत आहोत, भाग्यवान आहोत. या सह्याद्रीच्या मातीत जन्मास आलो. आम्ही अजून एक डाव टाकलाय. दिल्लीकरांच्या मनात आम्ही स्थान मिळवलं. आपलं राजकारण धोरणी आणि मुत्सद्दी आहे. अगदी मनातलं बोललात संकटकाळी. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. उदंड उदंड यश मिळव महाराज. माय भवानी आपणास यश देव. महाराज, सुभान मंगळ फतेह झाला. गोदाजी व भीमाजीनं तट फोडले. गावजीनं बाळाजी हैबतरावाचं नरडं फोडलं. गणित पाठ दाखवून पळत सुटला महाराज. आपली आसमानी फतेह झाली. भले शाब्बास, भले शाब्बास माझ्या मर्द मावळ्यांनो. आता त्या फत्तेह खानावर झडप घालू. आपली फत्तेह नक्की होणार. तुमच्या समशेरींना म्यान करू नका. तडक हल्ला. हर 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 हर.
शाही फौजेवर महाराजांनी झडप घातली. नौबतीवर टिपरी पडायच्या आतच टिपरी वाघ उडाला. बादशहाची फौज उधळली गेली. वाचवण्यासाठी बाजी जेजेनं शर्थ केली. ध्वजावरील केवढी ही निष्ठा. शिवाजी राजांची राजकारण फते झाली आणि फतेखानात शास्त झाली. तिकडे जिंजीवर गेलेल्या फौजेचाही संभाजी राजांनी सपशेल पराभव केला. बादशहाला शहाजी राजांची सुटका करावीच लागली. स्वराज्य बचावलं. खानाची खेळी आता त्याच्यावर उलटली आणि लोबलक महाराजांची झडप पडली कोकण पट्टीवर. कल्याण, भिवंडी, चौल, रत्नागिरी, खारेपट्टण आणि विजयदुर्गही काबीज झाला. स्वराज्याचं आरमार या भूमीत जन्माला जरी पारतंत्र्यात आलो असलो तरी हा मुलूक स्वतंत्र करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. हा सागर म्हणजे आपला प्राण. तुम्ही या दर्या भवानीची भक्ती करता, पण तीच दर्या भवानी पारतंत्र्याच्या शृंखलेत जखडलेली चालेल का तुम्हाला? आज आपली कल्पना दर्यावर डोलू लागली आहे, म्हणून आज हा समुद्र देखील आपलं स्वागत करतो. लक्षात ठेवा, ज्याचं आरमार त्याचीच सागरावर सत्ता. म्हणूनच आजपासून या स्वराज्याचे सरखेल म्हणून आम्ही दर्या सारंग यांची नेमणूक करीत आहोत. प्रचंड पराक्रम गाजवा आणि या मुलखाला, आपल्या मायभूमीला स्वतंत्र करा. तिचं स्वातंत्र्य अबाधित राखा. या दर्या भवानीची गाज आसमंतात घुमू दे. दर्या भवानी की, एकवीरा भवानी की.
लेकिन उसकी दादी हाथ में शमशेर उठा के करने में बहादुरी है। उस आलमगीर को, उसके बच्चे को डराने वाली बीजापुर की बहादुर शमशेरें आज उस पहाड़ी चूहे के सामने घुटने क्यों टेक देती है? अपनी नामर्दी को छुपाने के लिए हर एक सुरमा बस उस शिवाजी की बहादुरी की सेखी बघाड़ रहा है। ये पतीखा पीठ पर वार खाए दौड़ते हुए बीजापुर आ चुके। फतेह तो बस इनकी नाक तक ही सीमित रह गए। जावली पर अपना हुक्म चलाने वाले जावली से कभी जवाब नहीं पूछ पाए, लेकिन उस शिवाजी ने जावली पे छापा मार के चंद्रराव के छक्के छुड़ा दिए। शिवाजी की बहादुरी देख के चंद्रराव के बड़े बड़े सूरमा शिवाजी के पास चले गए। बात करते वक्त जुबान पे शक्कर रखता है, लेकिन उसके कलेजे में अपने भाई की मौत का अंगार लहवे जैसा सुलग रहा है। समुद्री तूफान में कश्तियां चलाना आसान है, लेकिन उस शिवा से जीतना नामुमकिन है। ऐसे कहते हुए रुस्तमे जवान उस लखम सावन से दो हाथ करने की बजाय अपनी रुस्तमी बातों में बयान करने बीजापुर आ पहुंचे। कोंडाणा का कारोबार संभालने वाले संभलने से पहले ही शिवा ने कोंडाणा पर भगवा परचम लहरा दिया। हम सोच भी नहीं पाते उससे पहले वो शमशेर चला के फत्ते होकर वापस जाता है। सिर्फ सैकड़ों की फौज रखने वाला हजारों को मार कर चला जाता है। इंसान ही है ना वो, या कोई शैतान जिससे डरकर तुम जैसे बहादुर बम हिला के वापस आ जाते हो? इस दरबार में कोई ऐसा जवान वर्ग नहीं जो शिवा की रची हुई स्वराज्य की भीखों बुनियाद उखाड़ सके। उस पहाड़ी चूहे को एक तो जंजीर में जकड़ो, नहीं तो उसे जिंदा निकल जाओ। बोलो कौन तैयार है? कौन कौन? शिवाजी की भीखों बुनियाद उखाड़कर उसे इन हाथों से मसल दूंगा। ये सब खिल्लत के भूखे उस चीटी को शेर समझने लगे हैं। क्या है उसका स्वराज? हुजूर के एक इशारे पर, बस एक फूंक मारकर उसकी और उसके सल्तनत की राख कर देगा ये अफजल खान। उसे जकड़ कर एक तो आपके सामने पेश करूंगा, नहीं तो उसका जनाजा उठाकर ही बीजापुर पहुंचूंगा। जीते रहो बहादुर, जीते रहो। तुम्हारी तारीफ ये बीजापुर तक कयामत गाता रहेगा। बस इरशादे अली हो जाए। हमें ऐसा लगता है कि शाहजी का पूरा खानदान आपके ही हाथों से जहन्नुम बर्दाश्त। आज से तुम सिपह सालार हो। खाने आजम खान मोहम्मद शाही बरसाएगा। गाजी है तू, गाजी है, फतेह होकर आएगा। गाजी है तू, गाजी है, फतेह होकर आएगा। गाजी है हम गाजी है, जन्म में सब कुछ राजी है। गाजी है हम गाजी है, जन्म में सब कुछ राजी है। गाजी है हम गाजी है, जन्म में सब कुछ राजी है। गाजी है। आणि फरमान घेऊन 12 मावळातील सवंगड्यांसह कान्होजी महाराजांच्या भेटीत आले. यावं कान्होजी राजे नाईक जेधे यावं. जी मुजरा महाराज, स्वराज्यावर टोळधाड घेऊन अफजल खान चालून येतो या. मला बादशाचं फरमान आलं या. आम्हास कळालंय ते, फरमानातील शब्दासहित कळालं. पण मग कान्होजी राजे नाही
अहो कशाला उगाच आमच्या या स्वराज्याच्या वेडापायी तुमचं घरदारपणाला लावताय? बादशाहकडे जाऊ, वतन जहागिऱ्या मानमरातच मिळतील तिकडे. अहो तुमचं कौतुकच होईल कान्होजीराजे. महाराज एक ये तोफाच्या तोंडी द्या, पण हे असं वांगाल बोलू नका सा. ह्यो देह त्या दिवशीच तुमचा झाला ज्या दिवशी थोरल्या महाराज साहेबांनी बेल भांडारा उचलून शान आम्ही तुमच्या जीवाचं वचन दिलं. तुमच्या प्रेमावर त्या वतनाची, त्या जागिरीची, त्या मान मर्तबाची काय किंमत. कपाळावर पागोट्यात मान मर्तबाचं तुर चढतील, पण ते बेईमानीचं जगणं सहन कसं होईल? हे इमान व्हायलंय तुमच्या बायाशी. हे पाणी सोडलं घरादारावर आणि सुखात बुंदीचं बकान भरायला आवातन लागतंय. स्वराज्यावर चालून आलेल्या संकटात आवातनाची वाट बघायची होय आम्ही. आता सांगा, हो आता सांगा, लढायला 12 मावळं हाती समशेर सावरून आले. घरादारावर नांगर फिरला तरी 72, पण जगायचं तर तुमच्या सोबत इमानानं, एक दिलानं. आणि मरायचं नाही, मारायचं. त्या हिरण्यकश्यपूला तुम्ही नरसिंह होऊन फाडायचं. नाईक आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो तुम्ही साक्षात तुळजाभवानीची माणसं. कुबेराचा अख्खा खजिना रिता केला तरी तुमच्यासारखी स्वाभिमानी माणसं मिळायची नाही. आमचं चुकलंच नाही. नाही रे, तू राजा आहेस आमचा. तुझ्यावर रागावणं म्हणजे जिन्यावर रागावणं. तुझ्याशिवाय जगणं नाही आमचं, जगणं नाही आमचं. नाही, तुम्ही घरादारावर निखारा ठेवला. शिवबा खरंच भाग्यवान, तुमच्यासारखी प्रेमाची माणसं त्याला लाभली. शिवबा, संभाजी राजांचं जाणं आणि तुमच्या वडिलांचा अपमान काळचा खर करतोय आमच्या. आणि या घालमेलीचं कारण म्हणजे केवळ आणि केवळ अफसर खान. या अपमानाचा सूड घे, सूड घे शिवबा, सूड घे. सूड तर आम्ही घेणारच, आणि हे करता करता मरण प्राप्त झालं तरी मागे हटणार नाही. तो खान आधी कपटी आणि गावेबाज आहे. श्रीरंगपट्टण पासून कर्णपुरम, बसवपट्टम या राजांचा पराभव करणारा, लाखोंच्या फौजेच्या गराड्यातून औरंगजेबाला जिवंत पकडणारा, शक्तीनं भला दांडगा आणि मुत्सद्दी तर रावणासारखा, पाताळ यंत्री, खुनशी आणि प्रचंड अहंकारी. आणि हा अहंकारच त्याच्या नाशाचं कारण ठरणार. हेरांच्या माहितीप्रमाणे त्याची फौज निशाणाचा फत्ते लष्कर हत्ती मेल्यामुळे. कहिए क्या कहना है शिवा का? हुजूर, आपली चूक राजे कबूल करत आहेत आणि आपणास जावळीस पाहुणचारासाठी प्रतापगडावर बोलवत आहे. आपल्या भीतीनं अन्न पाणी पण त्यागले त्यांनी. आता केवळ त्यांना आपल्या भेटीची आस आहे. आपण त्यांना माफ करा असा त्यांना विश्वास आहे. नादानीत झालेली ही गलती आपल्यासारखा आदर्श आणि अनुभवी प्रशासक नक्की पदरात घेईल असा राजांना विश्वास आहे. हुजूर, केवळ एकाच आशेवर ते जिवंत आहे. क्या वो शिवाजी हमसे डर गया?
लगने से पहले ही डर गया। डर गया। हम उसकी मेहमान नवाजी कबूल करते हैं। हम आएंगे, हम जरूर आएंगे। डर गया। खान तिकडे अकलेचे तारे तोडत होता. त्याचा भोसले द्वेष उफाळून आला आणि तो महाराजांना भेटण्यासाठी सज्ज झाला. आणि इकडे महाराजांना भेटण्यासाठी गोंधळी सामोरे आले आणि संभाळाचा कडकडाट आसवंत भरून उठला. सामर्थ्य मला दे. महाराज, आपण घायलोय असंच दाखवा. तहास बोलणी झाली तरी अखंड सावध असावे. कस्तुरी रंग गाफील राहिला, पण तहास बोलून अफजल खानानं जर आम्हास कस्तुरी रंग समजून भेटण्याचा प्रयत्न केलाच तर त्यालाही आम्ही नरसिंह बनवून भेटू. पण पहिला वार मात्र आम्ही करणार नाही. आणि खानानं जर दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही त्याला हरगिज माफ करणार नाही. संभाजी गावची कोंडाळकर, जीवा महाला, सिद्धी इब्राहिम, काताजी इंगळे, येसाजी आणि कोंडाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सूरजी काटके, विसाजी मुरंबक आणि संभाजी करवत या 10 वाघांसमवेत महाराज निघाले. भेटीचा दिवस उजाडला. खानाचा शामियाना अत्यंत सुंदर सजवला होता. शामियाना कसला? सापळाच तो. आइए राजा जी, आइए. पण सय्यदला दूर ठेवावं खान साहेबांनी. हम आपकी मेहमान नवाजी से खुश हैं, फिर भी आप डरे हुए हो. आपने ये शामियाना तो हजरत आदि शाह के दरबार से भी ज्यादा चकाचौंध सजाया हुआ है. हम खुश हुए, हम आपकी मेहमान नवाजी से बहुत खुश हुए. मगर देखो सिवा,
अपनी सारी बगावत रोककर हजरत आदिल शाह के सामने सिर झुकाओ और अपने सलामती की दुआ मांगो। तुम्हारा काम ही है उस तख्त की खिदमत करना। क्यों बेअदबी से चलते हो? आदब रखो, आदब, और सिर झुकाओ। जानते नहीं, हजरत आदिल शाह के खिलाफ उठा हुआ हर सिर काट दिया जाता है। हे शिर झुकतं फक्त आमच्या आई समोर आणि आम्हाला धाक वाटतो फक्त परमेश्वराचा। आपण आलात, आनंद आहे। आम्ही आपल्याला चांगलंच ओळखतो खान साहेब। अब छोड़ भी दो ये बगावत का झंडा। आओ आओ, हमारे गले लग जाओ। आणि खानाचा कोथळा बाहेर आला। खानाच्या वारास महाराजांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। खानाची फौज उधळली गेली। आणि तिकडे दिल्लीच्या औरंगजेबाची अफजलच्या किंकाळीनं सोबत उडाली। स्वराज्याचा मुलूक सुखावत होता। अफजल प्रकरण रक्तानं रंगलं। स्वराज्य आता कोल्हापुरापर्यंत जाऊन पोहोचलं। रुस्तमेजमानचा पराभव झाला। आदिलशहाच्या बड्या बड्या सरदारांनी बळ काढला। आदिलशहा हैराण झाला आणि अखेर त्यानं दिल्लीला मदतीचा अर्ज पाठवला। आज तक जो हुआ वो हुआ। ये शैतानों की फौज है या खुदा का कहर है? तौबा तौबा। एक एक सुरमा हमारे सैकड़ों खादिम काट रहा है। सुना सुना राजा जी, हमें अपनी गलती का एहसास हो गया है। हमें जाने दो राजा जी। तुम्ही इथून जाऊ शकता, पण आमच्या मुलखातल्या लोकांना तुम्ही गुलाम बनवलंय। आधी त्यांना रिहा करा। तुमचे हत्यार आणि सोबत आणलेलं सारं काही इथे ठेवा आणि मोकळ्या हातानं परत जा। तानाजी, आपल्याकडे पाहुण्या म्हणून देशमुखीणबाई आल्या। त्यांचा यथोचित सन्मान करा। आमची एक भगिनी हाती शस्त्र घेऊन पराक्रम गाजवते, पण हा पराक्रम मातृभूमीसाठी असता तर आम्हास मनस्वी आनंद झाला असता। जगदंब जगदंब जगदंब। शहर
महाराजांच्या राज्यवृद्धीचा आवेग या रांगड्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे राहिलेले गडकोट पाहून गागाभट्ट हर्षित झाले. त्यांचं मन डोळ्यातून आनंदानं बरसत होतं. ते महाराजांना म्हणाले, गुलामगिरीत यवनांच्या घोड्यांच्या टापाखाली चिरडल्या जाणाऱ्या मुलखात ही मंडळी यवनांनाच आपला बादशहा म्हणजेच राजा मानतात. असाध्य गोष्ट आपण साध्य केली. या मावळ मुलखात स्वाभिमानाची मशाल प्रज्वलित केली. गडकोट, पायदळ, घोडदळ, आरमार, सागरी किल्ल्यांचं अधिष्ठान मांडणाऱ्या राजाच्या मस्तकी अधिकार, सामर्थ्य व सार्वभौमत्वाचं छत्र येणं गरजेचं. राजा म्हणजे जहागीरदार किंवा सरदार नव्हे. राजा म्हणजे देवाचा अंश. गुलामगिरीत परंपरा, रीतिरिवाज विस्मृतीत केले आहेत. लोक आपल्याला केवळ जहागीरदार किंवा वतनदार मानतील. पण सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जग आपल्याला राजा मानणार नाही. आपलं अस्तित्वही स्वीकारणार नाही. सुवर्ण सिंहासनाच्या अट्टाहासासाठी हे कार्य आरंभलेच नव्हते. हे राज्य या भूमिपुत्रांचं, या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मलेल्या प्रत्येकाचं. मनात स्वार्थ ठेवून सिंहासनावर मी बसणार नाही. शिवबा, आपण यवनांच्या नजरेला नजर भिडवून सडेतोड उत्तर दिली. पण तरी देखील हे यवन आपल्याला केवळ बंडखोरच मानतात. यासाठी हिंदूंचा पतपादशहा म्हणून आपल्याला छत्रपती झालंच पाहिजे. आपण नेहमी कर्तव्यास महत्व दिलंय. स्वार्थाचा स्पर्शही या त्यागानं भरलेल्या मनास होणार नाही याचा विश्वास आहे आम्हाला. इथल्या भूमिपुत्रांच्या रक्तानं रंगलेली ही यावनी सिंहासनं चिरफाडण्यासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. हे श्रींच्या इच्छेनं साकार झालेलं राज्य व या राज्याचा अधिपती म्हणून महाराजांनी राज्याभिषेकाला होकार दिला. रायगडी लगबग सुरू झाली. चांदीच्या, रुपयाच्या आणि तांब्याच्या कलशातून तूप, दही, दूध आणि जलधारांनी महाराज भिजत होते. रायगडी गजबज सुरू झाली. ही भूमी आनंदली, सजली आणि नगा नवरीप्रमाणे लाजली सुद्धा. महाराज आज या महाराष्ट्र भूमीचे भूपती होत होते. कर्तव्याचा जिरेटो, संरक्षणाचं धनुष्य, आधाराची संशय आणि चिरंतन विश्वासाचा भाता चढवून महाराज राज्यारोहणास सज्ज होत होते. या साऱ्या मोहिमा
लागलं. त्या प्रत्येक प्रचंड लागायची थळ लागत होती जिजाऊ साहेबांच्या काळजाला. जिजाऊंना ते सारे क्षण आज आठवत होते. शिवबा, धर्माचं, न्यायाचं आणि समतेचं राज्य करा, रामराज्य करा. सिंहासनाच्या पायऱ्या पाहत होते. ते त्यांच्या जीवनात सवंगड्यांना शोधत होते. बाजी प्रभू देशपांडे, बाजी पासलकर, सूर्याजी काकडे, तानाजी मालुसरे असे अनेक मित्र आव्हानाच्या हजारो डोळ्यांनी महाराजांकडे पाहत होते. आणि महाराज त्यांना हृदयी आठवत होते. महाराज, तुम्ही आता या स्वराज्याचे अभिषिक्त छत्रपती होणार आहात. तुम्ही वेदशास्त्राच्या अनुसार शपथ घ्या. म्हणा. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढणाऱ्या या स्वराज्याचा मी अधिपती होत आहे. मी या रयतेचं हित जपण्यासाठी, तिच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. त्यांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेईन. त्यांचं संरक्षण, संगोपन आणि पालन पोषण मायेनं करीन. मी जर माझ्या या परम कर्तव्यापासून दिशाहीन झालो तर माझे राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडाचा प्रहार करतील. जर माझं दुर्लक्ष झालं तर मी स्वतः सिंहासनावरून पाय उतार होईल आणि राज्य त्याग करून निघून जाईल. ज्ञानियांच्या प्रसार
महाराजांचं कौतुक गायला दर्यावरील वाघ सामोरे आले. असावा कार्याचा आशीर्वाद
नंदनवन शोभे खरोखर नंदनवन शोभे खरोखर नंदनवन शोभे शिवशंकराच्या जटामधला चंद्रधनु साजे मी सह्याद्री मी जन्मलो ज्वालामुखीच्या उद्रेकात मी अति प्रचंड राखट कणखर काळ्या कभिन्न कातळाचा अर्धांड सामर्थ्याचा माझ्या अंगा खांद्यावरून सरिता प्रगट या सरितांच्या खोऱ्यात 24 मावळं लटली 7 वाहनांपासून शिलाहार आणि वाकणकांपासून यादवांपर्यंत अनेकांनी मला नटवलं कोणी माझ्या दंडावरती जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडी पेट्या बांधल्या माझ्या काळ्या कभिन्न बलाढ्य छाती